सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। श्रीरामपूर शहरात महाराष्ट्रात दहशतवाद विरोधी पथकाने दाखल होत कारवाई केली। शहराच्या विविध भागातील 7 ते 8 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले। सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानशी संबंधित रील्स पाहणे व त्यावर आक्षेपार्ह स्वरूपाच्या प्रक्रिया केल्याच्या संशयावरून शहरातील 4 जणांची सखोल चौकशी करून त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित सिस्पे, इन्फिनाइट, बीकन व तत्सम कंपन्यांच्या कोट्यवधी स्वरूपाच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने केलेली बँक खाती ब्रीज करण्याची कारवाई योग्य असल्याचं स्पष्ट करत छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। श्रीगोंदा सत्र न्यायालयाने 16 जणांची बँक खाती डिफ्रीज करण्याचा दिलेला आदेश उच्च न्यायालयाने स्थगित केल्याने आर्थिक गुन्हे शाखेला मोठा दिलासा मिळाला असून गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण झाले आहे। मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात आंदोलकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता निर्धारित वेळेत करण्यासाठी सर्व विभागांनी प्रशासकीय स्तरावर समन्वयाने कार्यवाही सुरू करावी। मराठा आरक्षणाच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलतेने निर्णय होण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करावे। हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर वेळेस प्रसंगी कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या। मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। पाथर्डी पोलिसांनी अवैध दारू विरोधात कारवाई करत शंकरवाडी येथील गोपाळ वस्ती परिसरातील गावठी हातभट्टी उद्ध्वस्त केली। या कारवाईत सुमारे 1,340,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। मंगळवारी पहाटे सुमारे 6 वाजेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गोपाळ वस्ती शंकरवाडी येथील शिवारात छापा टाकला। या कारवाई दरम्यान जालिंदर दत्तात्रय लोणारे यांच्या ताब्यातील गावठी हातभट्टीवर पोलिसांनी धाड टाकली। छाप्यामध्ये 700 लिटर कच्चे रासायन, 150 लिटर तयार गावठी दारू, नवसागरच्या 6 वड्या तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण 1,340,000 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठात कंत्राटी मजूर म्हणून कार्यरत असलेल्या 27 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना 2 जूनच्या रात्री गोंठुंबे आखाडा परिसरात घडली। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। श्रीकांत पोपट दोंदे असे मृत तरुणाचे नाव आहे। श्रीकांत दोंदे हा विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावरील कार्यालयात ठेकेदाराकडे कंत्राटी मजूर म्हणून कार्यरत होता। 2 जून रोजी सायंकाळी 5 वाजता तो नेहमीप्रमाणे कामासाठी घरातून निघाला होता। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। समृद्धी महामार्गावर धुमाकूळ घालत वाहने अडवून प्रवाशांना लोखंडी रॉडने मारहाण करून लुटणाऱ्या आंतर जिल्हा टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 4 दिवसात पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 6 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरलेल्या गाड्या, मोबाईल आणि रोख रकमेसह तब्बल 9,28,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। मान्सून अद्यापही थांबलेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात 15 ते 20 जून दरम्यान मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान अभ्यासक उत्तमराव निर्मळ यांनी दिला। या वर्षीच्या मान्सूनची अडथळ्याची शक्यता थांबता थांबेना एल निनो, NJO आणि हिंदी महासागरातील द्विध्रुव स्थिती या मान्सूनवर परिणाम करणाऱ्या घटकांच्या प्रतिकूलतेमुळे हवामान खात्याने तसेच अन्य अधिकृत स्रोतांनी सुरुवातीला वर्तवलेले अंदाज प्रत्यक्षात दिसले नाहीत।
श्रीगोंदा शहरात 2019 मध्ये काही तरुणांनी मिळून लावलेले सायकल चळवळीचे रोपटे वाढू लागले असून गेल्या 7 वर्षात 50हून अधिक सायकल स्वार त्यात सक्रिय झाले आहेत। सायकल संघटनाच्या माध्यमातून बीड, पंढरपूर, अक्कलकोट, वाघोली, जेजुरी, पारनेर, अहिल्यानगर अशा लांब पल्ल्यांच्या सायकल वाऱ्या त्यांनी पूर्ण केल्या आहेत। श्रीगोंदा तालुका सायकल क्लबचे अध्यक्ष नवनाथ दरेकर, संपत इधाटे, अमोल खरे या 3 तरुणांनी 2019 मध्ये पंढरपूर सायकल वारी केली। त्यानंतर शहरासह तालुक्यात हळूहळू सायकलकडे लोकांचा कल वाढू लागला। नियमित सायकल चालवणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली आहे। पुणे येथील भारत फोर्ज कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या बंधाऱ्याची कामे करीत असून 132 गावांच्या विकासाची कामे भारत फोर्ज कंपन्यांच्या माध्यमातून केल्या जात असून अहिल्यानगर जिल्ह्याच्या बाळमटाकळी येथे ही कामे सुरू असल्याने केलेल्या बंधाऱ्याचे कामे ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे, असे भारत फोर्ज कंपनीच्या प्रमुख श्रीमती डॉक्टर लीना देशपांडे यांनी म्हटले आहे। पुणे येथील भारत फोर्ज कंपन्यांच्या माध्यमातून अर्थ व तंत्र साहाय्याने केलेले बाळमटाकळी येथील कांबी रस्त्यावरील 950 मीटर लांबीच्या बंधाऱ्याच्या खोलीकरणाची केलेली कामाची पाहणी भारत फोर्ज कंपन्याच्या प्रमुख श्रीमती डॉक्टर लीना देशपांडे व कंपनीचे समन्वय जयदीप लाड यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले। पावसाळा जवळ आल्याने आणि बंधाऱ्याच्या खोली करण्याची कामे पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता पिकांसाठी व विहिरींना बोरसासाठी मुबलक पाणीसाठा होणार असल्याने कंपनीचे आभार मानण्यात आले। यावेळी सरपंच डॉक्टर राम बामदळे, डॉक्टर कृष्णा देहाड्राय, मधुकर पाटेकर, सुरेश काजवे, राजेश छाजेड, वाघोलीचे उमेश भालसिंग, श्याम राजपुरे, अमोल बांदमळे, दीपक देशमुख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। देशपांडे भारत फौजमध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR या विभागाचे प्रमुख म्हणून काम करते। कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीखाली जवळपास 135 गावांचा विकास भारत फोर्ज करतो आहे आणि त्याच्यात अहिल्यानगर या जिल्ह्याचा पण समावेश आहे आणि त्याच्यात आज बालमटाकळीमध्ये जवळपास 950 मीटर्सचं बंधाऱ्याचं काम हे इथे झालेलं आहे। लवकरच पावसाळा अगदी तोंडाशी आहे, पाऊस पडणार आहे, तर हे 950 मीटर्सचं जे सुबक आणि छान काम झालेलं आहे त्याच्यात पाणीसाठा हा भरपूर होऊन आज बालमटाकळीतल्या शेतकऱ्यांना वर्षभर पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल। आजूबाजूच्या विहिरीसुद्धा पाण्याने पूर्ण भरल्यानंतर वेगळ्या वेगळ्या प्रकारची पिकं घेता येतील आणि हा सगळा जो मार्ग आहे तो समृद्धीकडे नेणारा मार्ग ठरो बालमटाकळीसाठी, अशी एक प्रार्थना करते आणि 2 शब्द सांगते। धार्मिक परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा सुंदर संगम कुकाना येथे पाहायला मिळाला। येथील विनोद उंडे यांच्या निवासस्थानी आयोजित जागरण गोंधळ कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने करण्यात आली। शिवरायांच्या चरणी वंदन करून सुरू झालेल्या या सोहळ्याने उपस्थितांच्या मनात भक्ती, अभिमान आणि प्रेरणेची भावना निर्माण झाली। आरतीच्या मंगलमय वातावरणात शिवरायांचा जयघोष करत जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला। आजवर विवाह सोहळे, शुभ कार्य आणि विविध मंगल प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने सुरुवात करण्याची परंपरा पाहायला मिळते। मात्र जागरण गोंधळांसारख्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात शिव आरतीने करून कुकाना येथे एक वेगळा आदर्श निर्माण करण्यात आला। ज्यांनी स्वराज्याचा विचार दिला, न्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली आणि जनतेच्या मनात स्वाभिमान जागवला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करून सुरू झालेला हा सोहळा उपस्थितांसाठी भावनिक आणि प्रेरणादायी ठरला। भक्ती, संस्कृती आणि शिव विचारांचा संगम घडवणारा हा क्षण ग्रामस्थांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। आई बहिणीचा
सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.